चाललंय वाड्यात. हा बघा बारक्या. आता मिथून काका भेटलेले आहेत आम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. आणि लगेच आम्ही आल्याबरोबर लगेच आम्ही रेडा बघायला चाललोय. आम्ही तिघं पण भितो कुत्र्यांना. आणि कुत्री अंगावर येतात ना, बाकी काय नाही. तर काही भेल नसतो आम्ही काय बाकी काही नाही. तो मिथून काका लागले 100% सगळी जण एंडिंग मध्ये मोठा धमाका होणार. हा काही बी एंडिंग मध्येच मोठा धमाका होणार. म्हणजे काहीतरी मोठा विषय आहे त्यांचा. आम्ही चाललेलो आहे बारक्याला भेटायला. दाखवतो थोड्याच वेळात. चला. आता आम्ही आलोय नेवलवाडीत. आता मिथून झोरेच्या इथे चाललोय बारक्याला बघाय. आम्हाला एक पोरगा भेटला, तिथं कुत्री बित्री आहेत भरपूर. म्हणून आम्ही त्या गावातल्या एक पोराला घेतले. नाव काय हवं तुझं? वैभव. पूर्ण वैभव चंद्रकांत पोखरे. वैभव पोखरे भेटला आम्हाला. त्याला घेतले इथे कारण की भरपूर कुत्री आहेत ना इथं. त्या अंगाबिंगावर येतात. आणि कुत्र्याची आम्हाला जाम भीती आहे म्हणून त्याला घेतले सोबत आम्ही. बघू शकते बघा हे गाव. आणि तोच आमच्या पुढे चाललोय. आम्ही तिघं पण भितो कुत्र्यांना. आणि कुत्री अंगावर येतात ना, बाकी काय नाही. नाही तर काही भेल नसतो आम्ही काय बाकी काही नाही. इकडं वाडी बिडे आहेत सगळ्यांचे. हा वाघ चाललाय एकटाच पुढं. हो ह्या जाम राहणत नाही त्याचा वाडा. कोपऱ्यात आहे एकदम. बघू आता आम्हाला बघाय भेटतायत काय बारक्या. बघू आम्हाला भेटतंय काय बघाय. श्रवण काय वाटतं तुला, बघाय भेटेल काय? वाटतंय शक्यता आहे. शक्यता बघाय भेटेलच रे. पण व्हिडिओ काढाय भेटेल काय आपल्याला? नाही व्हिडिओ फक्त वाड्यात. हां हे यशने आणलाय ना आम्हाला. बघू आता वाड्यात भेटते काय व्हिडिओ काढाय. मिथून काका बघू व्हिडिओ काढून देतात काय. नाही काढले तर हा वैभव तुझा रेडा आहे ना? नाही काय मगाशी वाटलंच आहे. हां मी बैलांचे काय थांबेल बघा घर. त्यांचं घर त्यांच्या घराजवळ आलोय. दाखवतो बघू काय बोलतायत ते. काय बोलतोय? बैलांच्या झाडावर टॉपच्या होत्या बोलते. तर मग आता आलोय. हे कुत्रे आहेत आता कुत्रे. ही पण लागली भुका. हे थांब हे थांब वैभव थांब. हे थांब वैभव थांब. हे हाक पाठी आले. थांब हे पुढं पण आहेत. तो मिथून काका. अरे लागले. हे मिथून काकांचं घर बघू शकता. थांबा दाखवतो तुम्हाला. कुत्री आहेत आमचे पालापाल झाले. बघा आता मिथून काका भेटलेले आहेत आम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. आणि लगेच आम्ही आल्याबरोबर लगेच आम्ही रेडा बघायला चाललोय. आम्हाला इथं पहिला देत होते बसाय, पण आता जाम कालक झालाय. घरी जापर्यंत उशीर होईल. पण डायरेक्ट आम्ही एका शब्दावरती डायरेक्ट आम्हाला वाड्यात आणले. बघू शकता बघा वाड्याजवळ आलो आता. बारक्या किंग आता चाललोय वाड्यात. हा बघा बारक्या. हा मस्त बारक्या. होऊ शकतं एकट्याला स्पेशल वाडा आहे त्यांचा. बारक्या श्रम हातला त्याला मारतो काय? तसं येईल मारायला. व्यसन नाही ना आपल्याकडे. हो व्यसन नाहीत. शांत मान झाले. चांगलं झालं आता. काय वर्ष आहे बऱ्यापैकी. कसं वाटतंय तुम्हाला? एवढा किती वर्ष तरी रेडावा लागतंय? श्रम माझ्याकडे आता हात इथे इकडे. मुलग्याला 17 वर्ष. श्रम इथे माझ्या मुलग्याला आता 17 वर्ष. कुणाला? माझ्या मुलग्याला. हां म्हणजे आता कमसे कम 20-25 वर्षापासून हा खेळ चालू आहे. 20-25 वर्ष रेडावा लागते. 20-25 वर्ष त्यांनी रेडा वाळगलेत. पहिली झुंज झाली असेल ती वालसूरमध्ये. दत्त जयंती निमित्त झुंज असायची. तिथं माझा राजा रेडा खेळायचा. तुम्ही तेव्हा किती वर्षाचा होता? तेव्हा मी लहान. माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून ते रेडे खेळवतात. पहिला वालसुऱ्यामध्ये रेडा दत्त कुठला राजा नावाचा रेडा होता, तो त्यांनी पहिला खेळवला. आणि आता तर मी दुसरा रामा खेळवला बारका धायवडचा. तो बघा तो खराताचा म्हणून तो माझा खास मित्र. त्याचा रेडा सावरड मध्ये फायनल मारली. त्याच्यानंतर हा बारक्या आणलाय रत्नागिरीवरून. हा रत्नागिरीवरून आणलाय बारक्या. आता बारक्याला आणून किती वर्ष झाली तुम्हाला? बारक्याला इकडे हा दुसरा वर्ष आहे. हा दुसरा वर्ष आहे बारक्याला आणून. आणि तरी पण येऊन किती फायनल मारला त्यांनी जरा सांगा. एक फायनल मारला आणि एक तलियामध्ये पण 2 नंबर मारलाय. पण तो पण आपल्या तर जीवाला वाटलं फायनल मारले. फायनल ती पण फायनलच आली. काय की ती पण फायनल म्हणजे गुलालातच गेले ते. मैदानात गेला तो बारक्या. ते सगळी त्या बऱ्याच ग्राउंड मध्ये त्यांनी गुलालच आणलाय.
मालकाचं नाव त्यांनी कुठं खाली पाडून नाही दिलं आहे बारक्याने. आणि त्याच्यावर बघू शकता कशी त्यांनी माया लावलेत आतापर्यंत. त्याने आम्ही पहिला आलेलो तेव्हा पण आणि आता पण हे बघा शांत आहे, त्यांच्या आवाजावर आहे तो आता पण. आम्ही आलेलो आणि आता पण हे बघा रोज त्याची तशीच मालिश वगैरे आहे. मान वगैरे बघू शकता तुम्ही मस्त तयार. श्रवण हे पाळायचं येस पुढे माझं एसएम नसते माझ्या कधीच रेडा ना. आडवी घेऊ? गेली 1x घे, आडवीच घे, आडवीच घे. रेडा रेडा आहे. रेडा म्हणजे आज ते म्हणजे रेडे बालगनेच फक्त नाही, त्यांनी एक जीव गुंतवतात आज त्याच्यात. माझी पूर्ण फॅमिली मुंबईमध्ये काम बिम करते. इथं मी एकटा हाताने बनवून खातोय. फक्त एक पोरगा असेल तर रेडा, बायको असेल तर रेडा आणि बाप असेल तरी पण रेडाच. बरोबर आहे. असं आपण पाळलंय. पाळलंय. लवकरच ह्या महिन्यात दिसेल कुठेतरी. दिसल ना? 100%. 100% आता ते बोललेत ह्या महिन्यातच दिसेल. या कुठेतरी. महिन्यातच 100% येतं. आता आम्हाला सांगतील पण तुम्हाला लवकरच दाखवू मी माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला लवकरच टाकीन व्हिडिओ त्याची. कारण की तुम्ही माझ्या चॅनलला बघतच राहा आणि ह्या पहिला पण बघत राहिलात आणि आता बारक्यासाठी बघत राहाल तुम्ही. आता बोललेत मालक तर लवकरच तो मैदानात येईल बारक्या. आणि त्याच्या मालकाचा तो निश्चित तो कुठे पण जा त्याचं नाव त्यांनी कमी नाही केला. आणि ह्यात आता जे टाकतात पण त्यांनी काय मात्र शंका नाही की कमी करेल तो. सर तिकडे आता बघू तो टाकतील तेव्हा आपल्याला समजेलच. मी तुम्हाला अपडेट देईन राहील त्याचे. बाकी काय बोलताय? बाकी ठीक. एकटंच सगळं करता काय ते? सगळं एकटंच. रेडा म्हणजे एक गाय आहे. आता पाय बी उचलून मी एकटा त्याला सफाई करतो. आता नाही का तुमच्या रेड्याना येत नाही हे बघा. त्या पायावर पण मी रेडा असता हे करू शकतो. बरोबर. आपल्या हे त्यांचं प्रेम आहे. हा माझा प्रेम आहे. गप्रेवर काय शांताबाद व्यसन नसून लोक 2-2 हा, 3 कासरे टाकून. बरोबर आहे. माझ्या वडिलांनी एकच शिकवलंय. जनावर असो, बकरी असो, कुत्रा असो, पाळायचं तर पूर्ण प्रेमापोटी. बरोबर आहे. हे मला पटलं आणि चांगले त्यांचे पण हे वाक्य पण त्यांचं चांगलं आहे आणि मला खरंच हे वाक्य आवडलं त्यांचं. बाकी काय बरोबर. त्यांनी त्यांच्या जीवच लावले सगळ्या प्राणी म्हणजे बाळगणे आणि सगळं शोक करणे नाही, त्यांचा शोकच आहे हा. आणि त्यांच्या जीवापासून लावलेला शोक आहे. आणि बघू शकता त्यांच्या बाहेर बकऱ्या पण आहेत, ते दाखवू आपण. बकऱ्या कुत्र्या पण ह्याच्या आधी आम्ही पहिल्यांदा आलेलो तेव्हा भरपूर कुत्र्या होत्या आणि तेव्हा आमच्या अंगावर आलेल्या. पण मी बराच टाइम व्हिडिओ काढ नव्हतो काढत कारण की आम्ही कुत्र्यांना भीतो आणि इकडे कुत्र्यांना यायला भीती होती म्हणून आम्ही बारकेकडे आलो नाही. आणि आता हा योगायोग आला म्हणून आम्ही बारकेकडे आलो. आणि तेवढंच आम्हाला मिथून काका भेटलेत. आम्ही बोललो मिथून काका आम्हाला कधीच नाराज नाही करणार. आणि खरंच आम्हाला बघून व्हिडिओ काढून दिले. आम्हाला आलं असतं तर 100% बाहेर काढला असतं. हा बरोबर आहे. लवकर आलो असतो पण आम्ही सुटलोच उशिरा. आता आज सुटलो उशिरा म्हणून ते टाइम भेटला नाही आम्हाला. संध्याकाळी बारके आहे. बारके असं नाही का तो आज त्याच्या घरात आहे तो पण कुणाला शिंग नाही माकडा करणार नाही. फक्त एवढं तो झोंबीच्या टायमाला तो एकदम पागल होतो. त्याला रेडा बघितला का आणि त्या मालकाच्या एका आवाजावर येतो. हो शांत बस रे. आवाजावर येतो. दाखवतो पुढची एवढी बघत. फायनल बारकेची बघू शकता ट्रॉफी. ही पहिला फायनल नांदगाव बुद्रुक मधली. ही तली आहे. ही तलिया मधली बघू शकता ट्रॉफी तुम्ही. दुसरा माझा रामा बारका. ही सावराट मध्ये फायनल मारले. सावराट मध्ये फायनल मारलेला तो रामा हाच ना? हा बघा हा रामा. सेम बारकीचेच मॉडेल आहे पण हा छोटा रेडा होता. छोटा रेडा होता तो. हे सगळं बारकेच आहे. हा बघा बारक्याची. ही बघा मोठी फ्रेम केली बारकेची. हा तलियातला फोटो आहे ना? हा नाही हा इकडचा आहे. पिंपळ हे आपले एक फायनल मारलं तिथलं नांदगाव. हे बघा हे आणि हे त्यांचे फोटो वगैरे सगळे. हे बघा ही तली आहे. ही तळी आहे. हा हे बघा त्यांनी फ्रेम केल्या सगळ्या बघू शकता. बनवले मुलाच्या मुलीची सगळे. छत्रपती शिवाजी महाराज पण आहे. बाकी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचा आहे. आणि हा बघा हात लय शोक आहे. इथे रेडिओ बसते. हा मुलीला शोक आहे त्यांचा. मैदानात पण आपण बघून येतो की मुलगीला भरपूर शोक आहे. हे बघू शकता त्यांची मुलगी. ही मुलगी आहे मुलगा. यांना खूप शौक आहे. ते रेड्यावर बसतात वगैरे. खूप त्यांना शौक आहे अशा प्रकारे. हा बघा त्यांची ही ट्रॉफी तलियामधली. परत ह्या बकऱ्या त्यांच्या अजून पण इथं त्यांनी बरेच वर्ष काढले घरात. आम्ही कधी जिंदगीत शॅम्पू नसन लावला. रेड्याला 2 टाइम शॅम्पू आहे. 2 टाइम शॅम्पू आहे. बरोबर आहे. हे त्यांचं प्रेम आहे. बरोबर आहे. रेड्याला ते बोलतात आयुष्यभरात त्यांनी स्वतःला शॅम्पू नाही लावला पण रेड्याला 2 टाइम शॅम्पूने आंघोळ घालतात. आणि कुत्री वगैरे त्यांची स्वतः. इकडे गुळाचं पाणी आहे. हा हे बघा गुलाचं पाणी. इकडे गुळाचं पाणी. ते गाळून पासून मुंगे आले होतं. इकडे आणून ठेवले बघा साठ्याला. आता परत त्यांनी 35 ते 40 किलो गुळ खाल्ला. काय बोलताय? गुल पण त्याने खाल्लाय. गुल भरपूर खाते. गुळ 2 टाइम चालू आहे. गुल 2 टाइम चालू. आणि हे त्यांचं बघू शकता घर. इथं ट्रॉफी आहे. त्यांचे कुत्री बकरे वगैरे सगळ्यांवर खूप प्रेम. हा शक्ती तुऱ्यामध्ये पण ते अवगत आहेत त्यांच्यात. त्या खेळात पण स्वतःचा नाच आहे. स्वतःचा त्यांचा नाच आहे हा नेवाळवाडीतला. आणि की मी पण एकदा पहिला टाइम आलेलो तेव्हा पहिला ते शाळेतच त्यांचं डान्सचं प्रॅक्टिस करत होते आम्ही तेव्हा बघितलेलं.
आणि तेव्हाच पहिला आम्ही बारक्याला बघितलेली. त्यानंतर मग बारक्या तुम्हाला सगळ्यांना मैदानात दिसला. त्यांची मेहनत आणि सगळ्या पोरांची पण तेवढीच मेहनत आहे. हो, पोरं पण तशीच येतात ना. माझं हे जो श्री झोळ्यामाता नाच मंडळ आहे ते माझं मंडळ पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. सगळे बरोबर आहे. आता माझी लहान साईज आहे बघा. हा मुलगा आहे ना, हा. हा मुलगा, ही मुलं रेडा सोडतात रोज. मी फक्त वाडीतले बारक्याला सोडून देतो. हे छोटा एक ग्रुप आहे माझ्या नाचाचं. हो काय. हा, यांच्या हातावर आहे तो. यांच्या त्यांना पूर्ण फिरवून बिरवून आणतात आणि मला खूप काय यांचं सहकार्य आहे. सहकार्य, आणि बरोबर हे मुलांचं असल्यामुळे मी एकटा इथं आहे. हा बरोबर आहे. ही मुलं आणि सगळी त्यांची नाच ही सगळी मंडळ एकत्र आहेत म्हणून ते एकटे इथे राहतात. ह्या रानात पूर्ण एकटे राहणं म्हणजे काय साधं काम नाही. कारण की एकटे राहणं आणि एवढ्या रेडायला बाळगणं की एकट्याचं कामच नाही ते. सगळं त्यांचं नाच मंडळ छोटी मोठी सगळी पोरं त्यांच्या सोबत असतात कायमच. आणि रेड्यासोबत पण आपण बघून दिसून येतं की 100% सगळी जण येतात. एंडिंग मध्ये मोठा धमाका होणार. हा, काही बी एंडिंग मध्येच मोठा धमाका होणार म्हणजे काहीतरी मोठा विषय आहे त्यांचा. ह्या महिन्यातच ना, हो, ह्या महिन्यातच काहीतरी मोठा विषय आहे. तर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलतर्फे दाखवीन. काय अपडेट असेल तर लवकरच कळवीन. आणि आपण एवढं बोलून त्यांचा आपण निरोप घेऊ. आणि बकऱ्या पण बघू शकतो त्यांच्या. निरोप घेतो तुमचा आम्ही आता. काय लवकरच भेटू आपण मैदानात. डायरेक्ट भेटू आता. 100% बारक्या लवकर येतोय मैदानात. काळजी चिंता करायचं कारण नाही. नाराज करून देणार नाही. नाराज करून देणार नाही.